सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी धुळे शहरात भारतीय संविधान सेनेच्या वतीने भव्य संविधान जागर रॅली काढण्यात आली। या आंदोलनात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय संविधान सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रसिद्ध कवी व दंगलकर नितीन चंदन शिवे यांची प्रमुख उपस्थिती होती। शहरातून मार्गक्रमण करत रॅलीचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका सभेत झाले, जिथे शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत आंदोलकांनी संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ घेतली आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणतेही उपवर्गीकरण मान्य नाही, यामुळे संविधानातील समतेच्या तत्वाला धक्का पोहोचेल अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे। सरतेशेवटी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आलंय। उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मार्गी घेण्याची आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। ज्या बॅनरखाली जरी असलं तरी धुळ्यातल्या या सर्व जातीतल्या लोकांनी एकत्रित येऊन मला विशेषतः आनंद वाटला की आमच्या सोबे साहेबांच्या नेतृत्वाखाली ST, SC, OBC मधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन हा संविधान जागरच या ठिकाणी आज केलेला आहे आणि जातीय सलोखा कसा राहील याकडे जास्त लक्ष सर्वांनी दिलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो, धुळेकरांचे आभार मानतो की आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातीय भांडणं होत असताना सुद्धा धुळ्यातले आज सर्व जाती एकत्रित येऊन संविधानाचा जागर करतायत। ही आहे महाराष्ट्राला दिशा आणि आशा देणारा कार्यक्रम ठरलेला आहे। भर पावसात आदिवासी बांधव असेल, बौद्ध बांधव, मातंग बांधव, चर्चकार बांधव, मराठा बांधव आदी सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून भर पावसात सुद्धा त्यांनी साथ दिली। त्याबद्दल आयोजकांच्या पण आभारामध्ये माझे आभार विसरतो। सध्या राज्याच्या वतीने आज उपवर्गीकरण धोरण याच्या विरोधात व अन्य जे काही महत्त्वाचे SC, STचे प्रश्न होते याच्यावर आम्ही एक संविधान जागर आंदोलन ठेवलं होतं। या जागर आंदोलनाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी दंगलकार कवी चंदन शिवे आमचे मित्र आले होते। त्याच्यानंतर समाजातले अनेक चर्मकार बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, मातंग बांधव या ठिकाणी आले होते आणि समाजातले जे ज्येष्ठ युवक आहेत त्यांनी पण मोठ्या साथ दिली। भर पावसात सुद्धा महिला भगिनी मोठ्या संख्येने होते आणि पूर्ण पाऊस सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू असताना सुद्धा कोणीही जागेवरून हललं नाही आणि येणारा हा लढा आम्ही परत पुढे घेऊन जाणार आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की दोन जातींमध्ये भांडण न करता एक ताकदीने आपल्याला आंबेडकरवाद, संविधानवाद जिवंत ठेवायचा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीचे एक समुच्चय बांधलेला आहे, त्याची वज्रमूठ कायम ठेवायची, याच्यासाठी हा लढा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय संविधान सेनेच्या वतीने आम्ही मोठाले लढे, प्रश्न आपल्यासाठी, हक्कासाठी लढू एवढीच ग्वाही देतो। जय भीम, जय संविधान।